येणारी संक्रांत 14 जानेवारी 2026ला काय वाण देऊ नये किंवा कुठल्या चुका करू नयेत की जेणेकरून संक्रांत सफल होईल. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना, सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत ही श्री स्वामी समर्थांच्या दृष्टीने संपूर्ण मार्गदर्शन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 14 जानेवारी रोजी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. ही दान, पुण्य, कृतज्ञता व सकारात्मकता परिवर्तनाची संक्रांत आहे. सूर्य परिवर्तन करतो तसा माणसानेही आपले दोष सोडावेत असे स्वामी महाराज जसे माझं तोंडून बोलून घेत आहेत. तर स्वामी महाराज मते इथे मकर संक्रांतीला वाण कुठले देऊ नये किंवा कुठल्या चुका करू नयेत स्वामी महाराजच्या तोंडून आपण बघूयात. तर स्वामी महाराज जसे माझ्या तोंडून बोलून घेत आहेत असा हा व्हिडिओ सुरू आहे. तर सर्वप्रथम मकर संक्रांतीला सकाळी उठून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, सूर्याला अर्घ्य द्यावे, घर स्वच्छ ठेवावे, तिळाचा दिवा किंवा गरजू व्यक्तीस वाण व अन्नदान करावे, गोड बोलण्याचा संकल्प करावा. सर्वप्रथम भांडणं, कटू हे बोलणे थांबावे. गरिबांना अपनीत किंवा अपमानित असे बोलणे थांबावे. दान देऊन पश्चाताप करू नये. अन्न वाया घालवणे यासारख्या गोष्टी करू नये. तर आपला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संक्रांतीला या गोष्टी करू नये हे तर आपण बघितले, पण यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण हे बघूया की दान कुठले द्यावे. तर सर्वप्रथम तिळगुळ, खारीक, साखर, हरभरा, सुगंधी तेल, उबदार वस्त्र, भांडे, तीळ हे सर्व तुम्ही दान म्हणून देऊ शकता. तर सर्वप्रथम स्वामी महाराज आपल्याला सांगतात की कुठल्या गोष्टी टाळाव्यात. तर यामध्ये वाण न देताना सर्वप्रथम तुटकी भांडे किंवा रिकामे भांडे देऊ नये. रिकामेपणा हे दारिद्र्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे दारिद्र्य वाढते हे मानले जाते. 2 नंबर म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू. तर काळे कपडे, काळी बांगडी, काळी वस्तू ही संक्रांतला सकारात्मक ऊर्जा असल्याचे टाळते, त्यामुळे काळ्या वस्तू सहसा वाणामध्ये देऊ नयेत. धारदार वस्तू जसे की चाकू, कात्री, ब्लेड यात किंवा घरामध्ये कुठल्याही धारदार वस्तू आपण ज्या वापरतो त्यामुळे घरात भांडणं किंवा कटुता वाढते, त्यामुळे धारदार वस्तू ही सहसा देणे टाळावे. किंवा फुटलेल्या किंवा जुन्या वस्तू देखील आपण देऊ नयेत. हे अपमान व दारिद्र्यतेचे प्रतीक आहे. त्या पुण्याऐवजी दोष मात्र नक्की घडतो. दान नेहमी हे स्वच्छ किंवा नव्या वस्तूंचेच केले जाते. त्यानंतर मीठ हे एकटे कधीच दानात देऊ नये. तुम्हाला जर द्यायचेच असेल तर तुम्ही तिळगुळ किंवा धान्य आणि त्यासोबत मीठ तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पैसे हातोहात देखील वाणात देऊ नये. संक्रांतीच्या वाणामध्ये थेट पैसे देणे टाळावे. त्याऐवजी धान्य, तिळगुळ वस्तू हे देणे श्रेष्ठ मानले जाते. त्यानंतर आहे खारट वस्तू किंवा कडू पदार्थ. संक्रांत ही गोडी वाढवणारा सण आहे, त्यामुळे कडू, आंबट, खारट पदार्थ हे देखील वाणामध्ये देऊ नये. वाण म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर दानच आहे. दान हे श्रद्धेने केले जाते, दिखाव्याने नाही. शुद्ध भाव ठेवला तरच दानाचे पुण्य प्राप्त होते असेच नेहमी स्वामी महाराज आपल्याला सांगतात. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेच आहे की कुठल्या वस्तू ह्या वाणामध्ये अजिबात देऊ नका. आता तुम्हाला सांगते की कुठली वस्तू ही दानामध्ये अतिशय सुज्ञ किंवा खरी मानली जाते. तर त्यामध्ये धान्य किंवा आता थंडीचे दिवस चालू आहेत तर उबदार वस्त्र, कारण संक्रांत ही थंडीच्या दिवसातच असते. त्यानंतर भांडे, तीळ किंवा गरजू व्यक्तीस तुम्ही अन्नदान करू शकता. हे झाले कुठल्या गोष्टी कराव्यात संक्रांतीला आणि कुठल्या गोष्टी वाणामध्ये देऊ नये. असेच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनला
प्रेस करा. तोपर्यंत सेवा करा आणि सेवेकरी व्हा. सर्व स्वामी भक्तांना, सर्व सेवेकऱ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.